नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या कोणत्या पदावर कोण आहे ते आपण पाहणार आहोत। कारण प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारला जातो आणि तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती असावी त्यासाठीच आपला हा स्पेशल व्हिडिओ असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, बिलकुल स्किप करू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कोण आहेत आपल्या भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश? तर संजीव खन्ना हे आहेत। लक्षात ठेवा मित्रांनो, ते 51वे आणि विद्यमान सरन्यायाधीश आहेत आपल्या भारताचे। 11 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांनी मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती। लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न पहा, भारताचे सध्याचे अटॉर्नी जनरल कोण आहेत? तर आर वेंकटरमणी हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे अटॉर्नी जनरल। नेक्स्ट क्वेश्चन, सध्या भारताच्या 18व्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ओम बिर्ला हे आहेत आपल्या भारताचे 18व्या लोकसभेचे अध्यक्ष। भारताच्या लोकसभेचे सध्याचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर राहुल गांधी हे आहेत आपल्या भारताच्या लोकसभेचे सध्याचे विरोधी पक्षनेते। चला पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न, डिसेंबर 2024 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBIचे 26वे नवीन गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कोण आहेत RBIचे नवीन गव्हर्नर? तर संजय मल्होत्रा हे आहेत। कितवे गव्हर्नर आहेत मित्रांनो? तर 26वे गव्हर्नर आहेत। लक्षात ठेवा। पुढचा आपला प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBIच्या पहिल्या महिला डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पूनम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस हे आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री। चला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? कोण आहेत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त? तर दिनेश वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। लक्षात ठेवा, बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेत विचारण्यात आलेला आहे। चला पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर CP राधाकृष्णन हे आहेत महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल। महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष कोण आहेत सध्या? तर राहुल नार्वेकर हे आहेत महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष। पुढचा आपला प्रश्न आहे, दिल्लीचे नवीन उपमुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कोण आहेत दिल्लीचे नवीन उपमुख्यमंत्री? तर प्रवेश वर्मा हे आहेत। लक्षात ठेवा। भारताच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? तर सुजाता सैनिक या आहेत आपल्या भारताच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आणि त्यांची 1 जुलै 2024 रोजी नियुक्ती करण्यात आली होती। हे सुद्धा लक्षात ठेवा। मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत? तर देवेन भारती हे आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री। महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री कोण आहेत? तर अजित पवार हे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला जानेवारी ते एप्रिलपर्यंतच्या म्हणजेच मागील 4 महिन्याच्या चालू घडामोडी पाहिजे असतील 2025च्या, तर ते आपल्याकडे अवेलेबल आहेत। तर ज्यांना कुणाला आपली PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। आणि मित्रांनो, PDF ही 1 लाइनर क्वेश्चन आन्सरमध्ये असणार आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे। तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा। आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्यांना कुणाला 2024 करंट अफेअर्सची PDF हवी असेल संपूर्ण वर्षभराची, तर ती सुद्धा अवेलेबल आहे। आणि मित्रांनो, PDF ही पेड PDF असणार आहे। तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। चला पुढचा प्रश्न पाहूया। RBIचे सध्याचे मुख्य वित्तीय अधिकारी कोण आहेत? तर सुधा बालकृष्णन हे आहेत RBIचे सध्याचे मुख्य वित्तीय अधिकारी। चला पुढचा प्रश्न आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBIचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर SBIचे सध्याचे अध्यक्ष आहेत चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी। चला नेक्स्ट क्वेश्चन आहे,
स्टेट बँक ऑफ इंडियाचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत, म्हणजेच MD कोण आहेत SBIचे? तर एम मोहनराव आमरा हे आहेत. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीचे 11वे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर त्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. कोण आहेत सेबीचे 11वे अध्यक्ष? तर तुहिन कांता पांडे हे आहेत, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे CRPFचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते CRPFचे नवीन महासंचालक आहेत, लक्षात ठेवा. पुढचा आपला प्रश्न आहे, पंजाब नॅशनल बँकचे MD आणि CEO कोण बनले आहेत? तर अशोक चंद्रा हे आहेत पंजाब नॅशनल बँकचे MD आणि CEO. मार्च 2025 मध्ये भारताचे नवीन वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अजय सेठ यांची नियुक्ती झालेली आहे मार्च 2025 मध्ये आपल्या भारताचे नवीन वित्त सचिव म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एप्रिल 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खाजगी सचिव कोण बनले आहेत? तर निधी तिवारी या बनलेले आहेत एप्रिल 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खाजगी सचिव, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा, मार्च 2025 मध्ये भारताच्या पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अंजू राठी राणा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आपल्या भारताच्या पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBIने मार्च 2025 मध्ये कार्यकारी संचालक पदावर कोणाची नियुक्ती केली आहे? तर डॉक्टर अजित रत्नाकर जोशी यांची नियुक्ती केलेली आहे, लक्षात ठेवा. पुढचा आपला प्रश्न आहे, पंतप्रधानांचे दुसरे प्रधान सचिव कोण बनले आहेत? तर शक्तिकांत दास हे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव. आणि मित्रांनो, पहिले प्रधान सचिव कोण आहेत? तर PK मिश्रा हे आहेत, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, मार्च 2025 मध्ये बार काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच BCIचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर मनन कुमार मिश्रा यांची नियुक्ती झालेली आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण झाले आहेत? तर रेखा गुप्ता या आहेत दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री. त्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनलेले आहेत दिल्लीच्या, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जानेवारी 2025 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर इस्रोचे नवीन अध्यक्ष आहेत V नारायणन यांची जानेवारी 2025 मध्ये नियुक्ती झालेली आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नोएल टाटा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रेल्वे संरक्षण दल सेवाचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? तर मनोज यादव हे आहेत नवीन महासंचालक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंटरनॅशनल सोलर अलायन्स याचे तिसरे महासंचालक कोण बनले आहेत? तर आशिष खन्ना हे आहेत इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे तिसरे महासंचालक. चला पुढचा प्रश्न आहे, BCCIचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर देवजीत सैकिया यांची नियुक्ती झालेली आहे. इंडियन पोलीस फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर OP सिंग यांची नियुक्ती झालेली आहे इंडियन पोलीस फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन, फेब्रुवारी 2025 मध्ये भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत? तर कोण आहेत मित्रांनो आपल्या भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त? तर ज्ञानेश कुमार हे आहेत, लक्षात ठेवा. त्यांची फेब्रुवारी 2025 मध्ये नियुक्ती झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे सध्याचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोण आहेत? तर K संजय मूर्ती हे आहेत. भारताचे सध्याचे हवाई सेवा प्रमुख कोण आहेत? तर अमरप्रीत सिंग हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे हवाई सेवा प्रमुख. भारताचे सध्याचे नौदल प्रमुख कोण आहेत? तर दिनेश कुमार त्रिपाठी हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे नौदल प्रमुख. आणि मित्रांनो, आपल्या भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहेत? तर उपेंद्र द्विवेदी हे आहेत, लक्षात ठेवा आपल्या भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख.
मित्रांनो, आपण जे आज व्हिडिओ पाहतोय तशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला कुठेच मिळणार नाही, कारण सर्व महत्त्वाचे पद आपण आजच्या एकाच व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जावं। तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील। चला पुढचा प्रश्न पाहूयात। भारताचे सध्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत? तर लेफ्टनंट जनरल अनिल चौहान हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न पहा। भारताचे सध्याचे कॅबिनेट सचिव कोण आहेत? तर टी.व्ही. सोमनाथन हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे कॅबिनेट सचिव। पुढचा प्रश्न पहा। भारताचे सध्याचे परराष्ट्र सचिव कोण आहेत? तर विक्रम मिश्री हे आहेत भारताचे सध्याचे परराष्ट्र सचिव। भारताचे सध्याचे गृह सचिव कोण आहेत? तर गोविंद मोहन हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे गृह सचिव, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न पहा। भारताचे सध्याचे संरक्षण सचिव कोण आहेत? तर राजेश कुमार सिंग हे आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर अजित डोवाल यांची नियुक्ती झालेली आहे भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून। भारताचे विद्यमान केंद्रीय दक्षता आयुक्त कोण बनले आहेत? तर प्रवीण कुमार श्रीवास्तव हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे केंद्रीय दक्षता आयुक्त। पुढचा आपला प्रश्न आहे, भारताच्या सीमा सुरक्षा दलाचे म्हणजेच BSFचे सध्याचे महासंचालक कोण आहेत? तर दलजीत सिंग चौधरी हे आहेत BSFचे सध्याचे महासंचालक। मित्रांनो, BSFची स्थापना केव्हा झालेली आहे असाही प्रश्न येऊ शकतो, तर लक्षात ठेवा 1 डिसेंबर 1965ला झालेली आहे BSFची स्थापना। का करण्यात आली मित्रांनो स्थापना? तर या संस्थेची स्थापना ही 1965च्या भारत-पाक युद्धानंतर झालेली आहे, जे की सीमा सुरक्षा वाढवण्यासाठी करण्यात आली होती। BSF गृह मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करते, तर लक्षात ठेवा ही माहिती। चला पुढचा प्रश्न पहा। इंडियन कोस्ट गार्ड याचे 26वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर परमेश शिवमणी यांची नियुक्ती झालेली आहे। नीति आयोगाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत? तर नरेंद्र मोदी हे आहेत नीति आयोगाचे सध्याचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण आहेत? तर सुमन बेरी हे आहेत, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संघ लोकसेवा आयोगाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत? तर प्रीती सुदान हे आहेत भारतीय संघ लोकसेवा आयोगचे सध्याचे अध्यक्ष। पुढचा आपला प्रश्न आहे, सध्या कायदा आयोगाचे 22वे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर ऋतुराज अवस्थी हे आहेत कायदा आयोगाचे सध्याचे अध्यक्ष। कर्मचारी निवड आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर S. गोपालकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष म्हणून। चला पुढचा प्रश्न, सध्या भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगरिया। राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत? तर किशोर मकवाना हे आहेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे विद्यमान अध्यक्ष। राष्ट्रीय महिला आयोगचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विजया किशोर राहटकर यांची नियुक्ती झालेली आहे राष्ट्रीय महिला आयोगचे नवीन अध्यक्ष म्हणून। नेक्स्ट क्वेश्चन पहा। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत? तर V.S. रामसुब्रमण्यम हे आहेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगचे नवीन अध्यक्ष। रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO कोण बनले आहेत? तर सतीश कुमार हे आहेत रेल्वे बोर्डाचे सध्याचे अध्यक्ष आणि CEO। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर राहुल सिंग हे आहेत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे सध्याचे अध्यक्ष, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर PT उषा यांची निवड करण्यात आलेली आहे।
भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक कोण आहे? तर गौतम गंभीर हे आहेत भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही महत्त्वाचे पद आहेत ते सर्व पद आपण पाहिलेले आहेत, जे की परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि हो मित्रांनो, ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी PDF घेऊन टाका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.